शेतकरी मित्रांनो, या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देणारी जबरदस्त आणि महत्वाची पिकं त्यांचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी काही पिकं केली होती ती आता संपुष्टात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यंदा पाऊस लेट आल्यामुळं पिकांची पेरणी ही लेट झाली आणि सध्याच्या घडीला प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोयाबीन आणि कापूस ही महत्वाचं पीक आपल्याला दिसून येत आहे. मग तुम्ही जर ही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मी सांगितलेली जी 10 महत्वाची पिकं आहे त्यातलं एक महत्वाचं पीक लावत असाल, निश्चित स्वरूपात तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि पैसे झालेले बघायला मिळणार आहे. मग तुमच्याकडे 20 गुंठ का होईना 10 गुंठ का होईना शेतकरी उपलब्ध असू द्या आणि ह्या शेतीमध्ये हीच महत्वाची पिकं करायची. आणि ही पिकं आहेत तरी कोणती, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहता आहेत ना, सबस्क्राईब नक्की करा, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा. मात्र तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची. तर शेतकरी मित्रांनो, या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला अगदी कमी दिवसामध्ये म्हणजे 60 ते 70 दिवसामध्ये मालामाल करणारं पहिलं महत्वाचं पीक तर ते आहे कोबी हे पीक. होय, कोबी या पिकाची आपल्याला लागवड करायची. पाटपाण्यावर करा, सरीवर करा, बेडवर करा. या कोबी पिकाची लागवड करते वेळी महत्वाच्या आहेत त्या व्हरायट्या. युरो 2 असेल, वीर 333 असेल, यापैकी कोणत्याही एका व्हरायटीची आपल्याला निवड करायची किंवा तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन चौकशी करा नेमकी कोणतं बियाणं कोणती रोपं आम्ही लागवड करावी आणि त्यानुसार नर्सरीमध्ये जाऊन कोबीची रोपं उपलब्ध करा आणि 60-70 दिवसामध्ये व्हा मालामाल. कोबी पिकाची संपूर्ण माहिती मिलिंद युट्यूब चॅनल वरून ठेवलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय, एकदा बघा, संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्वाचं पीक तर ते आहे फ्लावर हे पीक, फुल गोबी. होय शेतकरी मित्रांनो, हेच महत्वाचं पीक 60 ते 70 दिवसामध्ये मालामाल करेल. पण फुल गोबी म्हणजेच फ्लावर या पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या कोणत्या, रोपं कोणती घ्यावी, तर आपण घेऊ शकतोय व्हाईट फ्लॅश, धवल, टेट्रस असेल, सुपर शीघ्र असेल किंवा 60-99 असेल. यापैकी कोणत्याही एका रोपाची व्हरायटीची बियाण्याची निवड करायची आहे आणि फ्लावर पिकातून व्हायचे 60-70 दिवसामध्ये या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामधून मालामाल. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक सांगतोय तर हे आहे पावटा हे पीक. होय शेतकरी मित्रांनो, पावटा पिकाची लागवड करते वेळी बैठी पावटा याची आपल्याला निवड करायची. तुम्ही ड्रिपवर लावा, पाटपाण्यावर लावा, सरीवर लावा, बेडवर लावा. मग पावट्याची एकच महत्वाची व्हरायटी जी आजपर्यंत मी देखील लावत आलोय, तुम्हाला देखील सांगत आलोय आणि काही शेतकऱ्यांना देखील माहित असेल तर त्यांनी नक्की कमेंट्स करायची, त्यांनी लागवड केली का, तर ती आहे सरपंच सीडचा सरपंच हा पावटा. होय शेतकरी मित्रांनो, मिनिमम 60 रुपये 70 रुपये किलो आरामशीर बाजारभाव आपल्याला झालेला बघायला मिळतो आणि पावटा पिकातून शेतकरी होणारे निश्चित स्वरूपात मालामाल. त्यामुळे या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पावटा या पिकाची लागवड करायला विसरू नका आणि मालामाल व्हायला देखील विसरू नका. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक सांगतोय. होय, तर हे पीक आहे मेथी हे पीक. होय, लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, फक्त 21 दिवसामध्ये मालामाल व्हा, कारण पुढे येतोय श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये महिलांना उपवास जास्त प्रमाणे असतात आणि मेथीची भाजी ही जास्त प्रमाणे श्रावण महिन्यात विकली जाते, खरेदी केली जाते आणि शेतकऱ्याला 4 पैसे जास्त प्रमाणे पदरात पडलेले बघायला मिळतात. मेथी पिकाची लागवड करते वेळी लाल कोरचं जे बियाणं असेल $777 असेल, याची आपल्याला निवड करायची आहे. हेच घेऊन यायचे, 21 दिवसामध्ये मालामाल व्हायचे. पण ह्या 21 दिवसामध्ये मेथी पिकाचं नियोजन करावं तरी कसं, तर मिलिंद भोर युट्यूब चॅनलला आपण व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, ते एकदा व्हिजिट करा चॅनलला, त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मेथी पिकाची बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे कोथिंबीर हे पीक.
हो, थोडंसं हाय रिस्क मध्ये पीक आहे. पावसाळा कधी पण जास्त प्रमाणे होतोय, कधीही पाऊस पडतोय, कधीही उघडतंय, वापसा होत नाही. पण डोंगर उतारी ढाळी जमीन आपल्याला निवडायची आहे. मेथी पीक कोथिंबीर पिकाचं बियाणं निवडते वेळी अशोका A5 घेऊ शकतो किंवा आर्डोरचं सुपर ग्रीन ही व्हरायटी घेऊ शकतो. दमदार जशी व्हरायटी आहे 30 ते 35 आणि 40 दिवसामध्ये मालामाल होणार आहे. मिनिमम तुम्हाला ₹10 पेंडीला जरी बाजारभाव मिळाला, ₹20 जरी पेंडीला बाजारभाव मिळाला, तरी शेतकरी होणार आहे आपला 30 ते 35 दिवसामध्ये मालामाल. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी? तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे आपल्याला पावसाळी मिरची या पिकाची लागवड करायची. मात्र लक्षात घ्या, पावसाळी मिरची करते वेळी आपण मिरची पिकाची लागवड करायची असल्यास व्हरायट्या महत्वाच्या आहे. G4 मधले म्हणजे ज्या छोटाल्या AK47 असेल, प्राईड 151 असेल, मीरा असेल, निधी असेल, त्याचबरोबर तुमच्या जवळील भागामध्ये ज्या G4 सेगमेंट मधल्या मिरच्या असतील यांची निश्चित स्वरूपात निवड करा आणि यांचीच लागवड करा. मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर आपण मिरची पिकाची प्रॅक्टिकल मध्ये लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती बनवून ठेवलेली आहे. कोणत्या वेळेस काय करावं, कोणत्या वेळेस मिरची पिकाला कशा पद्धतीने फवारणी केली पाहिजे, ड्रिंचिंग, आळवण्या, कीड, रोग व्यवस्थापन याची संपूर्ण माहिती आपण बनवून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये टोमॅटो या पिकाची लागवड करायची आणि हेच आहे पुढचं महत्वाचं पीक. टोमॅटो पिकाची लागवड करते वेळी देशी व्हरायटी निवडायच्या आहेत. देशी व्हरायटी निवडते वेळी आपण गुरु असेल, साहू असेल, बाहू असेल यांसारख्या जबरदस्त व्हरायटी आहे यांची निवड करू शकतो. यांची लागवड करून भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न देखील मिळवू शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला व्हायचे मालामाल आणि कमी दिवसामध्ये भरघोस उत्पादन मिळवायचं असल्यास कशा पद्धतीने नियोजन करावं? तर तुमच्याकडे 10 गुंठे असू द्या, 20 गुंठे असू द्या, क्षेत्र उपलब्ध असेल तर या शेतीमध्ये निश्चित स्वरूपात या पिकांची लागवड करा. मल्चिंगवर करा, बेडवर करा, ड्रिपवर करा, पाटपाण्यावर करा, पण हे महत्वाचं नियोजन करा आणि भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न मिळवायला विसरू नका. ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब नक्की करा. समोर घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही आपले व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता कमेंट्स नक्की करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.